2 दिवस सुट्टीसाठी घरी गेली होती. आई मात्र माझी किचनकडेच पळत होती. मी म्हटले, बस आई, जरा बसून घे. ती म्हणाली, पोटाची खळगी रिकामीच असेल, जरा आधी खाऊन घे. तिने बनवलेली जेवणाचा एक घास पोटात जाताच डोळ्यात पाणी दाटते. तिला वाटले तिखट लागले म्हणून लगेच गोड बनवते, कारण तिने माझ्या चेहऱ्यावरील आजारपण पाहिले होते. पप्पांच्या मागे लागून डॉक्टरकडेही नेते आणि तरीही समोर मिरची आणि मिठाचे दृष्टावने समोर मांडते. आई ना ती भोळी बाबळी, तिला समजणं कठीणच. बरं, 2 दिवसाची सुट्टी कशी लगेच संपून गेली. मी मात्र बॅग उचलली आणि परतीची एसटी पकडली. जी बॅग सोबत नेली होती ती जरा जडच लागत होती, तरी मनात आपण काही विसरलो का याची खंत टोचत होती. पोचत नाही रूमला तोच तिचा फोन येतो. पोचलीस ना नीट बाळा, डब्बा ठेवलाय बॅगमध्ये, आधी जेवून घे. बॅग उघडली आणि कळले मळलेले कपडे स्वच्छ दिसत होते. कळलेच नाही तिने कधी इस्त्री करून तिने कधी बॅगमध्ये भरले होते. डब्याच्या पिशवीत अजून एक पिशवी होती. परत जाईपर्यंत पुरतील एवढे लाडू आणि भेळ तिने बॅगमध्ये भरली होती. थोड्याच वेळात पुन्हा तिचा फोन येतो. जेवण झाले का बाळा? गोळ्या ठेवल्यात त्या बॅगच्या कोपऱ्यात, तिकडून आवाज येतो. मग वाटते कसं जमतं हिला एवढी काळजी करायला, न चुकता प्रत्येकाची गोष्ट नीट लक्षात ठेवायला. आई होती, कशी विसरेल आपल्या पोरांच्या गरजा पूर्ण करायला, आपल्या पोरांच्या गरजा पूर्ण